स्वागत आहे। आज पारगाव तर्फे अवसरी या गावामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची मोठी सभा झाली होती आणि या सभेसाठी कवठे टाकळे आजी गटातून आले होते डॉक्टर सुभाष कोकळे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की कशा प्रकारे त्यांना या सभेला प्रतिसाद मिळाला आहे आणि कवठे या गावावरून किती लोक या सभेसाठी या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद कसा आहे। आज उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी सभा घेतलेली आहे, काय वाटतं? राज्याचा एक संवेदनशील उपमुख्यमंत्री संवेदनशील हा शब्द बोलून या ठिकाणी वापरतो आहे, कारण शेवटी राजकारणामध्ये विकास हा होणं जेवढं गरजेचं आहे त्यावेळेस त्याचबरोबर लोकांच्या मताला किंमत मिळणं म्हणजे त्यांच्या मताला माणुसकीच्या माध्यमातून किंमत मिळणं हे अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक राज्याच्या प्रत्येक आडीअडचणी वेळेस स्वतःची संवेदनशील त्या ठिकाणी सिद्ध केली आहे। आमची गोष्ट जाऊ द्या, पण आमच्या पिंपरखेडे ते जी बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पडलेल्या लोकांची घटना त्या ठिकाणी घडली। जे संवेदनशील मुख्यमंत्री उतरले, गाडीच्या खाली उतरले आणि जवळ 1 किलोमीटर शेत तुडवत राग तुडवत संबंधित कुटुंबाला त्या ठिकाणी भेटायला गेले। ते भेटायलाच गेले अशातला भाग नाही। बोलत असताना त्यांच्या समोरच्या कुटुंबाची घरची आर्थिक परिस्थिती बघितली, त्याचं घर कसं ते बघितलं, त्या कुटुंबाला संपूर्ण घर बांधण्याचं वचन त्या ठिकाणी दिलं। राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळला जातो अशातला भाग नाही, परंतु एक सर्वसामान्य कुटुंबाला दिलेलं शब्द 1.5 महिन्यानंतर त्या माणसानं पिंपरखेडमध्ये स्वतःची 15 लाख रुपये वेगवेगळ्या 3 कुटुंबाला देऊन या ठिकाणी तो शब्द पूर्ण केला। मी या संवेदनशील शब्द अतिशय त्या ठिकाणी जाणीव लोकांनी वापरला। आणि अशा एका नेत्याची सभा आमच्या विजयासाठी पारगाव या ठिकाणी झालेल्या आहे। निश्चितप्रमाणे या सभेचा मोठा असा परिणाम लोकांवर त्या ठिकाणी होणार आहे, कारण एकनाथ शिंदेची वेगळी क्रेज दिलेल्या शब्दाला जागणारा आणि त्या शब्दाच्या माध्यमातून शब्द आणि कृती याच्यामध्ये अंतर नसणारा एक माणूस म्हणून या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांची ती ओळख झाली आहे। आणि या ओळखीचं ही त्यांची ओळख ही निश्चितप्रमाणे प्रचारात आम्हाला कामाला येत आहे। त्या माध्यमातून निश्चितप्रमाणे आम्ही विजयापर्यंत पोहोचून असं नाही, विजय संपादन करून एवढं त्या निमित्तानं सांगतो की असे आमच्या या घराच्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी किती लोक आले असेल? माझ्या जिल्हा परिषद गटातून माझ्या अंदाजे 2000 ते 2500 त्या दरम्यान त्या ठिकाणी आलेले आहेत। मोठा असा पोचपाटा आणि विशेष म्हणजे सगळे लोक जे आले ती स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतःच्या बाईक घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। ते गर्दी जवळ नाही, ते आपली गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो कवठे टाकळे आजी जिल्हा परिषद गटातून मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी उपस्थित झाले होते। डॉक्टर अतुल साबळे, ABS न्यूज, पारगाव, आंबेगाव।